1973 ते 74 सालचा काळ. चंद्रकांत गणेश पेठेतील नेहरू चौकातल्या जुन्या ओलसर चाळीत 2 खोल्यांमध्ये आई व 4 बहिणींसोबत राहत होता. चांगला पगार मिळत असूनही घरातील सततच्या भांडणांनी आणि आईसोबतच्या न पटण्याने तो त्रस्त झाला होता. दारूचे व्यसन त्याला जणू घरातील वास्तवापासून पळण्याचा एकमेव मार्ग वाटत होता. त्या दिवशी सकाळीच पहिल्या पाळीच्या शिफ्टला तो दारूच्या नशेत आला. सुपरवायझर सोबत चांगलीच खडाजंगी झाली. त्याचा जिवलग मित्र अविनाश, जो आकुर्डीतील एका जुन्या चाळीत राहत होता, त्याने त्याला समजावले, आज घरी चल, माझ्या घरीच मुक्काम कर. बायको आणि मुलगा गावाला गेलेत, आपण मस्त पार्टी करूयात. संध्याकाळी दोघांनी दारू व मटणाची मेजवानी केली. रात्री 10:30ला झोपायची तयारी झाली. चंद्रकांत लोखंडी कॉटवर तर अविनाश खाली गादी टाकून झोपला. खाली अंधुक प्रकाशात बाहेरून थंड वाऱ्याचे हलके झोत आतमध्ये येत होते. गप्पा मारत झोपेच्या अर्धवट अवस्थेत असतानाच चंद्रकांतच्या कानात कोणीतरी अगदी जवळून कुजबुजल्यासारखे म्हणाले, ए लिंब दे ना. त्याने दुर्लक्ष केलं, पण काही मिनिटांनी पुन्हा तोच आवाज. यावेळी थोडा स्पष्ट आणि थोडा दबका, जणू एखादी बाई अगदी कानाशी येऊन सांगते. चंद्रकांत त्रासिकपणे म्हणाला, अरे यार रव्या, तुझ्या चाळीतले लोक रात्रीचे झोपत नाहीत की काय? कोणीतरी बाई लिंब मागते. अविनाशने गोंधळून विचारले, अरे शेजारी कोणीच नाहीये, ती बाई गावाला गेली या. तिचा नवरा ट्रक ड्रायव्हर, तोही बाहेर असतो. चंद्रकांत थोडा गप्प बसला, पण त्याच्या पोटात थंडगार भीती पसरायला लागली होती. आणि पुन्हा काही मिनिटांनी परत तोच आवाज, आता जरा चिडल्यासारखा, ए लिंब दे ना. आता मात्र चंद्रकांतला खात्री पटली होती की खोलीत नक्कीच कोणीतरी आहे. तो म्हणाला, आव्या लाईट लाव, कोणीतरी बाई आहे, आपण बघूयात तरी नेमकं कोण आहे ते. त्या दोघांनीही लाईट लावून बाहेर पाहिलं तर गल्ली एकदम शांत. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. कुत्रे सुद्धा भुंकत नव्हते. वाऱ्याने लोखंडी पत्र्याचा किनकिन आवाज मात्र अंगावर काटा आणत होता. परत आत येऊन झोपायचा प्रयत्न केला आणि काही मिनिटात परत तोच आवाज. अविनाश म्हणाला, तू आता तिच्याशी बोल, विचार कुठे आहे लिंब. चंद्रकांतने थरथरत्या आवाजात विचारलं, कुठे आहे लिंब? उत्तर लगेचच आलं, लाकडी फळीवर पातेल्याखाली. अविनाशने हातात टॉर्च घेतली आणि थक्क होऊन बघितलं तर काय आश्चर्य, पातेल्याखाली खरंच लिंब पडलेले. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. पण हे इथेच थांबले नाही. पुढच्या 20-25 मिनिटात त्या अदृश्य बाईच्या सांगण्यावरून घराच्या विविध कोपऱ्यातून 15-16 लिंब सापडली. आता मात्र बाहेर जमा झाला. लोकांना हा विचित्र प्रकार ऐकू येत नव्हता, पण लिंब सापडत होते हे ते डोळ्यांनी पाहत होते. आणि तेवढ्यात एक कोकणी धाडसी बाई पुढे आली आणि पुढे येऊन म्हणाली, त्या बाईला विचार, या लिंबाचं काय करायचंय? चंद्रकांतने तसंच विचारलं तर समोरून उत्तर आलं, फडक्यात बांध आणि पवना नदीवर घेऊन चल. सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली. मध्यरात्री नदीवर कोण जाणार? कोणीतरी सुचवलं, गटारात फेकून दे. चंद्रकांतने तसेच केले, पण लिंब पाण्यात पडताच असा किंचाळण्याचा आवाज झाला की सगळ्यांच्या अंगात जणू रक्त गोठल्यासारखं वाटलं. तो आवाज मात्र सर्वांनी ऐकला आणि लोक घाबरून सैरावैरा पळत सुटले. अर्ध्या रात्री रिक्षा करून ते गणेश पेठेकडे निघाले. रस्त्यात दापोडीला पोलिसांनी अडवले, पण चेहऱ्यावरची दहशत पाहून त्यांनी फक्त सावकाश जा असं सांगितलं. त्या रात्रीनंतर 8 दिवस चंद्रकांत अंथरुणाला खिळला. त्याला ताप, अंगदुखी आणि सतत कानात ऐकू येणारा तोच आवाज, ए
लिंब दे ना. अविनाशनेही ती खोली लवकरात लवकर खाली गेली आणि ते दुसरीकडे राहायला गेले. पण त्यामागचा इतिहास नेमका काय हे अजूनही कुणाला माहीत नाही. आता चंद्रकांत बरा आहे, पण अजूनही कधीमधी त्याला त्या बाईचा आवाज ऐकू येतो आणि तो झोपेतून खडखडून जागा होतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.